नमस्कार शेतकरी मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. आज दिनांक 8 जानेवारी 2025 आणि दिवसभरात अपडेट झालेले आपल्या हाती आलेले राज्यातले कापूस बाजारभावाच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया. तर व्हिडिओला सुरुवात करूया. पहिली बाजार समिती मारेगाव. कापूस आहे H4 मध्यम स्टेपल. जास्तीत जास्त दर 7,500 रुपये, सर्वसाधारण दर 7,331 रुपये आणि कमीत कमी दर 7,100 रुपये. त्यानंतर अमरावती कमीत कमी दर 7,230 रुपये, जास्तीत जास्त दर 7,600 रुपये आणि सर्वसाधारण दर 7,400 रुपये. त्यानंतर सावनेर जिल्हा नागपूर. जास्तीत जास्त दर निघालेले आहे 7,200, कमीत कमी दर 7,000 रुपये आणि सर्वसाधारण दर 7,060 रुपये. त्यानंतर किनवट कमीत कमी दर 6,710 रुपये, जास्तीत जास्त दर निघालेले आहे 7,100 रुपये आणि सर्वसाधारण दर 6,990 रुपये. त्यानंतर बाजार समिती भद्रावती. कमीत कमी दर आहे 6,600, सर्वसाधारण दर 6,800 आणि जास्तीत जास्त दर 7,100. त्यानंतर पारशिवनी कापूस H4 मध्यम स्टेपल. कमीत कमी दर आहे 7,100 रुपये, जास्तीत जास्त दर 7,230 आणि सर्वसाधारण दर 7,150. त्यानंतर बोरगाव मंजू जिल्हा आहे अकोला कापूस लोकल. जास्तीत जास्त दर निघालेले आहे 7,400 रुपये, कमीत कमी दर 7,290 रुपये आणि सर्वसाधारण दर 7,310 रुपये. त्यानंतर उमरेड जिल्हा नागपूर. कमीत कमी दर 6,900, जास्तीत जास्त दर 7,100 आणि सर्वसाधारण दर 7,003 रुपये प्रति क्विंटल. त्यानंतर बाजार समिती हिंगणघाट जिल्हा वर्धा. जास्तीत जास्त दर 7,410 रुपये, कमीत कमी दर 7,300 रुपये आणि सर्वसाधारण दर 7,350 रुपये. त्यानंतर बाजार समिती यावल कापूस मध्यम स्टेपल. कमीत कमी दर 6,510 रुपये, सर्वसाधारण दर 6,630 रुपये आणि जास्तीत जास्त दर 6,890 रुपये प्रति क्विंटल. त्यानंतर पुढील बाजार समिती आहे पुलगाव जिल्हा आहे वर्धा. कापूस मध्यम स्टेपल. जास्तीत जास्त दर 7,410, कमीत कमी दर 6,930 आणि सर्वसाधारण दर 7,290 रुपये. तर हे होते मित्रांनो आज दिवसभरात अपडेट झालेले आपल्या हाती आलेले राज्यातले सध्या मिळत असलेले कापसाचे बाजारभाव. आपल्या तालुक्यात आपल्या जिल्ह्यातला कापूस बाजारभाव असेल तर कमेंटमध्ये कळवा. चॅनलला नवीन असेल जरूर सबस्क्राईब करा. भेटूया नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत नमस्कार.